ते घराच्या बाहेर नाही पडलो, संसाराच्या बाहेर नाही बघितलं तर आबाळ एवढी काम व्हायची कशी? अंधार बी इतका हाय का उपसाव तेवढा कमी हाय. व्हय. पर म्या काय करावं? आपण या घराच्या बाहेर कसं पडू तेवढं बघ. पर घरातलं कोणी बी ऐकणार नाही बघा. अय आता तूच त्यासनी समजून सांगाय ना ग का? मला ठाव होत, मला तुम्ही हेच सांगणार. ते आता जेवढा येळ आहे तेवढा कारणी लावाय पाहिजे. बघते मी सांगून. हो का हाका मारत्या तर मला जाता येईल. कुठवर चालायचं? काय बी केलं तर या गावची यस वळणाय पाहिजे. काय म्हणत होता बाळा? काय नाही, सांगते मी नंतर. माझी लय परीक्षा बघू नका, जास्त नाही थांबता यायचं मग. आले आले. तो दिवटा कुठे? अहो, असं काय बोलताय? मग काय बोलायचं? आहे का घरात? हाय की आज. आज काय अंडी उभवतो का अंडी? हा करा त्याला. विक्रम, ए विक्रम. काय आहे? काय झालं आहे? हाताला काय मेहंदी लावत होता का तू? काय झालं आहे? अहो काय झालं तर काय? काय झालंय? याला बघायला पाहुणे येणार होते, आता येणार नाहीत. का म्हणजे ह्याला विचारा. समद्या गावाला ठाऊक झाले हा लग्नाला नाही म्हणतोय म्हणून. कोण येईल आपली शोभा करून घ्यायला इथं? अरे देवा, आता हो कसं करायचं? आता काय करायचं? आता तुम्ही समजावून सांगा. मी आज सांगेल त्याच पोरीवर लगीन कर म्हणाव. अहो पण कोण पोरगी, कुठली हाय? अहो पाय धुत पैंजण केवढा कशाला विचारताय तुम्ही? एक मध्ये पडू नका, आधीच सांगतो. तुम्ही सांगितलं तेवढं करा, त्याला समजावून सांगा अगोदर. मला लगीन नाही करायचं. काय बोलला तू? मला लगीन नाही करायचं. परत एकदा बोल. मला लगीन नाही करायचं. लगीन करायचं, लगीन करायचं. अहो काय करताय? लगीन नाही करायचं. या बघ, तुझ्यामुळं कोणी माया इज्जतीवर बोट ठेवलं तर माझ्या एवढा वाईट कोण नाही, सांगतो तुला. लगीन करायचं नाही. हो आता काय जीव घेता का काय पोराचा? घेणार मी जीव याचा. हं? लगीन करायचं नाही म्हणतो. अरे कशाला मार खातोस? उठ बाळा, उठ उठ उठ. लागलं ना? हं? उठ ये. लई लागलं ना? ये पाणी पी. अरे कशाला नाही म्हणालास त्यासनी? तुम्ही ऐकतच नाही म्हणल्यावर मी आम्ही काय करणार? अरे बाबा, जगाची रीतच आहे ती. लगीन कराय ना ग. हाय तू समजीव ना भावाला. मी समती घरची कामं करीन, बाहेर जाईन. हे बघ तसं नाही होणार विक्रम. अरे तुला लगीन करावंच लागल.
गावातल्या बायका बी विचारतात मला, काय सांगू मी त्यासनी? नको करू बाबा, बस मी तुला काहीतरी खायला करून आली. आय मला असं वाटतं आहे की तू यासनी बोलायला पाहिजे. अगं सारखं सारखं बोलायचं चांगलं नाही. आता सारखं कुठं असं लोक जमून बसाय ते का वैध आहेत वय? कसं दिसतंय बरं ते? मी आधी बघितलं आहे, लय लोक आहेत त्यांच्याकडं. बर विचारू आपण. कवा विचारणार आहेस? अगं बरं झालं आलास. का काय काम होतं का? काम असं काय नाही, वाईच बोलायचं आहे. अगं बोल की मग. सत्तीकडनं असं कळलं का आजकाल लोक येतात तुला भेटाय? होय, आजूबाजूचे लोक येतात. का काय झालं? काय बोलत असतोस त्यांच्या संग? अगं काय नाही, इकड तिकडचे गप्पा असतात. उगा काहीतरी सांगू न ग, खरं खरं सांग. अगं खरंच की, वाटलंस तू ये एकदा पाहिजे तर. हे बघ, काय बी कर, पर लोकांनी घेऊन असं बसत जाऊ नका. का आता त्यांच्या अडचणी असल्यावर सांगतात मला. अरे व्हय, पर त्यांच्या आडी अडचणी सोडवाय तू काय देवऋषी आहे का वैध आहेस? अरे ज्यासाठी आला हाय ती काम कर की. ज्याच्यासाठी आलोय तेच करतोय की मी, दुसरं कुठं काय करतोय? काम झाली का मेंढ्या कशा वाढवायच्या, पैक कसं कमवायचं याचा विचार कर. हे बघ गंगूताई, दाजीसनी मी सबूत दिला होता का तुला सांभाळीन म्हणून, आणि ते मी करतोय. याच्या पलीकडे माझ्या कामात ध्यान देऊ नकस. काय चुकीचं बोलते हाय आय? चुकीचं काय आहे ते पांडुरंग बघून घेईल. मला जे करायचं आहे ते मी करणारच आहे. अव लोक तुमच्याकडे अडचणी घेऊन येणार आणि तुम्ही त्या सोडविणार. त्यातनं लोक तुम्हासनी काय समजणार हाय? आणि ते समजा आपल्यासनी नग हाय असं बोलणं झालं आहे ना व आपलं? कुणासनी काय समजायचं आहे ते समजू दे. मी जे ठरवलं आहे ते मी करणारच आहे. तुम्ही ध्यान देऊ नका. बर तंटा नग, मागणं बोलू आपण. काय बोलायचं नाही मागणं बिगणं. म्हणजे आम्ही काय सत्ते, मागणं बोलू म्हटलं ना व? यासनी सांग, मी बोलाय तयार आहे. बर बघू आपण, शांत हो. आणि एक मेंढ्या घेऊन जायचं होतं त्याचं काय झालं? बघू. बघू नाही, येणार आहे का नाही तेवढं सांगा. मी तर जाणारच आहे. तुमचं काय ते लवकर सांगा मला. आणि तू बी मलाच बोल. अगं हो, एक ऐकायच्या पल्ल्यात हाय, पण ही बी आजकाल तशीच वागायला लागली. तिचं सोड ग. बाळूमामा काय म्हणलं ना तिकडं ध्यान दे. काय म्हणला? मी आता जाणारच आहे, तुम्ही येणार आहे का नाही सांगा म्हणले. आणि त्यांचं काय सांगता यायचं नाही, ते कवी जात्याल. या काय म्हणते? बोला. एक साधू बाबा आहेत, त्याच्याकडे घेऊन जायचं का विक्रमला? हो, मला असल्या कामाला येळ असतो का, तुम्हाला माहिती ना. हो, पण आता तू लग्नाला नाही म्हणतोय नव.
मग कसं व्हायचं मोर? आता तो साधू काय लगीन लावून देणार आहे का त्याचं? मला सांगा, असे अंगारे दुपारे करून तर लग्न लागले असते लोक साधूकडेच गेले असते ना. जरा डोकं ठिकाणं ठेवून काम करा ना. तुम्हाला सांगतो, त्याच्या 2 कमरात लाता बसल्यानं तो लगेच तयार. अहो असं मारून मारून कुठं तिडा सुटतो का? मग काय करा तुम्ही तरी सांगा बरं. आता हे बघा, समजा मारून मुटकून तुम्ही त्याचं लगीन लावून बी दिलं आणि मोर त्याला संसारच नाही केला, मग? मी त्याचा जीव गेला. हे बघा, उगा काय बी बोलू नका. त्यापेक्षा माझं आहे का, ये जाऊ माझ्या संग त्या साधूकडे चला. हे बघा, मी आज त्याच्यामुळे काय बी बोलायची नाही. हा ठीक आहे, बघू बघू. बघू नाही, तुम्ही चलाच. अहो बघू म्हणतोय ना अहो तुम्ही. नाही म्हणलं ना, चला म्हणते ना मी. अहो लोक माझ्या तोंडात शेण घालतील. पाटील झाला खुळा, लोक काय बोलतील याचा विचार करा ना जरा तुम्ही. त्या बाबाकडे चला, त्या बाबाकडे चला म्हणून. आता अशा येळी बी लोकांचा विचार करायचा का? अहो कालभैरी नाव आहे त्याचं, लई लांबून आलाय म्हण. हा, जाऊ जाऊ जाऊ. हा, कुठं राहतो तो? अहो ते अक्कोळ गावाच्या जवळ असतो. अक्कोळ. अच्छा. तिथं आहे आपल्या एक ओळखीचा माणूस. कोण? तू नाही का ग, तू पंच सिद्धरामय्या. या बघा, मग तर ध्यासात झालं की. हे बघा, आपण असं करू, आपण आधी त्या पंचाकडे जाऊ आणि मग त्याला संघ घेऊनच त्या कालभैरीकडे जाऊ. हा, हे बघ, एक डाव मी तुझ्या बरोबर येतो, पण समजा नंतर माझं ऐकायचं, कळलं? होय. बाबाकडे जायचं, साधूकडे जायचं, याच्याकडे जायचं. महादेव पावलं म्हणायचं. नाही रे नाण्या, अरे कष्टाचं पैक जर तुमच्याकडे असेल ना, निवांत झोप लागली, अन्न गोड लागत नाही, समद बैजवार असत. फक्त कष्टाचं पैक पाहिजे, कष्टाला पर्याय नाही. कारण तुम्ही काम, तुम्हाला काय नको म्हणलं कोणी? तुमचे हात धरलेत कोणी? का मानगुड धरलीत कोण? पंच ए चोरा, कुठे आहेस रे? आई कुठं तरी. तुम्हाला काय करायचं? येत त्या. अयो मी तुला नीट विचारलं, असं कसं बोलतोस? मग आता तुम्हाला नीट बोलायचं सुचतं व्हय? मी तुमच्याकडे येत नाही म्हणल्यावर तुम्हाला नीट बोलायचं सुचतं. य तसं तू निघ रे. काय चालू आहे? काही नाही, काम करतो आता मी. अय्यो कानावर आलं बघ माझ्या. बाळू सोबत काम करतोस? वय, आणि त्याचं पैक बी मिळतात मला. अय्यो अय्यो, तो बाळू काय देणार तुला पैके? अय्यो पैसे काय देणार? देऊन मोकळा बी झाला तो. इतक्या सालापासून मी तुमच्याकडे राहतो, तुम्ही कधी पैक द्यायचं नाव तरी काढलं का? अय्यो येत त्या, तू माझ्याकडे ये, मी तुला पैसे देईन. अय्यो तुपातला शिरा देईन, अय्यो लाडू देईन, अय्यो आणि माझा कोट पण देईन. अय्यो काही नका मला तुमचं. आणि काय देणार तुम्ही? ते कोट जुना झाला असन, फेकून द्यायचा असन, तवा मला देता. ते दिवस तुमचं तुम्हाला. अय्यो अय्यो असू दे असू दे. अय्यो मी आता तुला काय नवीन कोट घेऊन द्यायचा? कोण मागणार आहे? अय्यो मागितला तरी नवीन कोट कोण देणार? नका देऊ ना मग. हे बा, मी याला बोलत होतो आणि तुम्हीच आले मला बोलायला. मी तुम्हाला बोलिलो होतं का? अय्यो ते तुला काही मदत लागणार का म्हणून विचारायला आलो बघा. काही नका मदत मला. आणि मला मदत लागली बी ना, तर बाळू हाय मदत कराय. अय्यो अय्यो बाळू करणार तुला मदत? मग आणि नुसतं मला नाही, आसपासच्या समजा लोकांना मदत करतो तो. अय्यो अय्यो गावातून गेला तरी सुधारला नाही बघा. सुधारायला काय? सुधारायचा काय प्रश्न आहे? अरे ते बिघडलाच नाही कधी, तर सुधारणार काय? अय्यो खूप बाजू घेतोस त्याची. आता मग चांगल्या माणसाची बाजू घ्यायला भ्या आहे का कोणाचं? अय्यो अय्यो चांगला माणूस. येत त्या बाळूने तुझ्यावर किरणी बिरणी केली की काय? चांगला म्हणतोस? मग चांगलंच आहे बाळू, चांगलंच आहे. आणि करणी त्यानं नव्हती केली, तुम्ही केली होती करणी. अयो अयो महादेवा महालिंगराया, अयो मी केली करणी तुझ्यावर? काही बोलतोस? मग तुम्हाला आता नाही पटत ना, तर मग तोंडाला लागता कशाला तुम्ही? अयो तुझ्या तोंडाला लागत नाही. बरं ते तुझ्या लग्नाचं काय झालं? होईन, लगीन बी होईन. बाळू पाहिन माझ्यासाठी. अय्यो तुला एक सांगतो, हं? एक मुलगी बघितली बघ तुझ्यासाठी. सुंदर आहे, सुशील आहे, उंच आहे, अयो देखणी आहे.
पण गरीब घरात. मी तुझ्या लग्नासाठी त्यांच्याकडे शब्द टाकला आहे आणि ते माझा शब्द पाडणार नाही. खरं सांगताय ना? अयो खरंच सांगणार, खोटं कशाला सांगणार? पण खोटं बोल नका तुम्ही हा? अयो खोटं काय बोलणार, तू माझा माणूस. अय्यो तुझी शपथ घेऊन सांगतो. विचार कर. विक्रम, ए विक्रम, बोल आहे. हे बघ विक्रम, आपल्याला एका साधू बाबाकडे जायचंय. ते कशा पाय अरे तुझं लगीन व्हावं म्हणून. आहे? मी तुझ्या पाया पडतो. मला कोणत्या बी साधू बाबाकडे नेऊ नको. अगं कोणता बी साधू बाबा माझं लगीन कसं ठरवत, जेव्हा मलाच लगीन नाही करायचं. हे बघ विक्रम, अरे तू लाडाकोडात वाढलेला, तुला जगराटी नाही कळत बाबा. अरे उद्या लगीन झालं म्हणजे जबाबदारी खांद्यावर पडल, संसार होईल, लेकरं होत्याल. अरे बायको काळजी घेईल तुझी. आणि आमच्या माघारी हे सगळं तुला असं सांभाळायचंय ना. आई वडील काय कुणाला जन्माला पुरलेत का? मला न ग बायको, मी राहील एकलाच. हे बघ आपल्याला जायचं हाय आणि हे बी येतात संग. ते बी येणार आहेत होय? म्हणजे समजाच संपलं. लागलीच निघायचं हाय. आहे एक सांगू, मला कोणत्या बी साधू बाबाकडे नेऊ नगस. त्याचा काय बी उपयोग होणार नाही. अरे मी तुला धड सांगते तर तू काय बी ऐकत नाहीस. आवरायला घे, अकोळला जायचंय आपल्याला. अकोळ म्हणती? त्यांचा एक मैत्र आहे तिकडं, पंच आहे त्या गावचा, आणि त्याच्या मोहर तरी नीट वाग बाबा. चल आवरायला घे. हे बाबा, तुझी माय म्हणते म्हणून मी तयार झालो. तिनं तुझ्यासाठी कमी उपस्तापात गंडेदोरे केले नाही. आता काय ते शेवटचा उपाय आधीच सांगतो तुम्हाला. अरे बोल की काहीतरी, बोल की घडाघडा, काय विचारतात ते? मी काय बोलू? मला ठाव आहे, लगीन करून माझं काय भलं होणार नाही. आता काय अंगाला राग पासून हिमालयात जाणार आहे का तू? हा, त्या परीस जीव दिल मी. याला नीट समजावून सांगा, नाही तर मी जोड्यानं मारेल हा याला. मनस्ताप देऊ नको म्हणा. हे बघा तुम्ही आधी शांत राहा बघू. चांगल्या कामाला जाताना तंटा नको का? आणि एक काम करा, जाताना गावभर सांगत जाऊ नका कुठे जातोय म्हणून. गावातले लोक तुम्हाला माहित नाही का, पिंपळात पान पडला की पिंपळ पडला म्हणतात. लय थोडी लोक आहेत. वय नाही सांगत बाबा, कुणाला बी काय बी सांगत नाही. हे तू धर, मी आठवडा गाडीत ठेव जा. धर, हे बी धर, त्या गाडीत ठेव. काय त्या गाठवड्यात काय? हा, अहो काही नाही, वाईस पैक आणि कापड आहेत साधू बाबासाठी. पैक नाही म्हणजे पैक काय झाडायला लागले काय? पैक आणि कापड आहे साल बाबासाठी. ते आणा, ते एक आठवडं परत आणा, घेऊन या ते. अहो असं काय करताय? पोराच्या आयुष्याचा प्रश्न आहे. त्याच्या आयुष्य परिस पैका मोठा आहे का? तुम्ही ना मला बोलूच देत नाही. बरं एक काम करा, ते गुण आल्याशिवाय रुपडे द्यायचं नाही कोणाला, आधीच सांगतो तुम्हाला. अहो आता जेवढं भरलंय तेवढं तरी राहू द्या की. चला चला, उशीर होतोय. तुम्ही लवकर या, वय वेळ लावू नका. महादेवा, समजा नीट होऊ दे रे बाबा. सत्य या या. अव हे कुठनं आणलं आता? आणि ही गाय आणि वासरू कुणाचं आहे? कोणाचं म्हणजे? आपलंच आहे की. अव बरं कुठनं आणलं आहे? एकात आणला आहे. आधी 5 मेंढ्या घेतल्या, आता गाय आणि वासरू घेतल्या. बरं कशा पायी? अगं कशा पाय म्हणजे? एवढंच दूध दुभतं चालू होईल. मेंढ्यांचं ठीक आहे, पण ह्याची काय बी गरज नाही. आता बाहेर जायचं म्हणजे पाहिजेलच की. बाहेर? आता बाहेर कुठं जायचं आहे? अगं आता मेंढ्या चरा घेऊन जायचं नाही वय? म्हणजे ते बी डोसक्यात आहेच वय अजून. मग एकदा जायचं ठरलं आहे तर जायचंच. बाहेर गेलं का गडी माणसं संघ असत्या, त्यासने दूध न ग वय. आणि असं बी काय म्हणजे देवाचा आशीर्वाद असतोय.
ह्यो आशीर्वाद आपल्या संग कायम राहील बघ. बर आता आयाला सांगा काय सांगायचं आहे ते. मी सांगतो काय सांगायचं. तू आधी ह्यांची पूजा करून घे. बर